सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। पुढे सारखा असो उत्तम बाबा असो खाली बसा खाली बसा। हेलो 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 बोलू नका, शांत बसा। शांत बसा जरा। महिला मंडळ पुरुष मंडळ हॅलो 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 महाराज ज्ञानोबा माऊली रामकृष्ण
थोडं लांब ठेवा. बारीक अशी थाप नाजूक मारायची. हॅलो, ऐका, बाहेर गावून आलेले यात्रेकरू कुणाही जाऊ नये. पालवाले सर्वजण थांबा. कुणाही जायचं नाही. बाहेर ज्यांना पाल टाकलेत, आत कोणी असतील यात्रेकरू मंडळी, सर्वांना विनंती आहे, आपण कुणा जायचं नाही. मिठाईवाले असतील, आपल्या देवमाईच्या संस्थेची विनंती आहे, आपण जायचं नाही. सर्वांना थांबा, कोणीही जाऊ नका. हॅलो, साऊंड लावा त्या. अर्धाक्षणा घडता संताची संगती, घडता संताची संगती, शांती बापा. घडता संताची संगती, घडता संताची संगती, जे होई शांती महत्त्वा. संत संगती, संत संगती, संत संगती, संत संगती, अनेक प्रवाही घालून, संसार बंधन करणे सर्व संसार बंधन करणे सर्व परमात्मा पुरस्ता हाती दे. संगती, संत संगती, संत संगती, प्रवाही घालून, जनार्दनाचा एका करुणा वचने, जनार्दनाचा एका करुणा वचने, जने विनवती पायापाशी, रावराजूर कापसी. हॅलो हॅलो, सर्व यात्रेकरू बंधना सूचित करण्यात येते की कुठल्याही व्यापाऱ्याला
देवमाई संस्थान किंवा गाववाल्या कोण किंवा पोलीसवाल्या कोण कुणाला एक इंचाची देखील तकलीफ होणार नाही अशी देवमाई संस्थानकडून आपल्याला कळकळीची विनंती आहे. कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहेत. ते माणसं बसली साऊंड इथं पाहिजे. दक्षिणा
हॅलो 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 करण्याचा कमी करा, आता साऊंडला द्या, करण्याचा कमी करा. येणारे सगळे आलेत, साऊंड लावत द्या, साऊंडला. हॅलो अर्धाक्षण घडता संतांची संगती, साऊंडला क्लिअर करा. अर्धाक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती भत बाबा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको, बोलू नका. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचने, करे नवने पाया पाशी.
संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको विढाला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली निहान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा संत संगदी अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी देवका माता देवई माय यांच्या पवित्र दरबारामध्ये महाकाली माता यांच्या पवित्र दरबारामध्ये श्री संत नरहरी महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये आज उपांत्य दिवस आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी
नाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराज संत संगतीची इच्छा करतात, संत संगतीची मागणी मागतात, अर्थात संत संगतीचं महत्व पटवून देतात. शिवीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. बोलू नका, शांततेत ऐका. सालावात प्रमाणे याही वर्षी श्री संत देवाई माय पाहता पाहता 52 वर्षे पूर्ण झाली. किती? 52 वर्षे. ही आई साहेबांची 52वी पुण्यतिथी आहे. टाळी वाजवा. देवई मायनं छोटस रोपट लावलं. येवलेशे रोप लावले द्वारी. आमचे श्री संत नरहरी महाराज, त्यांच्या नंतर आमचे आता गादीवर विराजमान असणारे हरिभक्तीपरायण तुळशीदास महाराज देवकर. टाळी वाजवा महाराजासाठी. अगदी सुंदर असं वातावरण. त्याचा विलू गेला गगनावरी. महाराजांना फार सुंदर कार्यक्रम घडून आणला. आणि आपलं जे संस्थान आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर संस्थान गेले. टाळी वाजवा. आमच्या तुळशीदास महाराजांना फार प्रगती केली महाराज. आमच्या नरहरी महाराजाच्या आवाजानं प्रगती केली. टाळी वाजवा. बर काय? आमच्या तुळशीदास महाराजाच्या वृत्तीनं प्रगती केली. विठाला विठाला. आनंद वाटला. महाराज उपस्थित आहेत. टाळी वाजवा. अध्यक्ष आमचे प्रकाशराव मुलगीर, आमचे साहेबराव मामा कुठे आहेत? ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा आमचे कालिदास महाराज देवबाप्पा. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली आमचे वारकरी रत्न माऊली महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे युवा कीर्तनकार अनंत महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांच्या शेजारी आमचे नरघरे गुरुजी, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं 2 गायक आहेत. सगळ्याचे काही नाव पाठ नाहीत. इकडं ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महामिरो, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी आमचे अशोक महाराज पांचाळ, त्यांचे पट्ट शिष्य आमचे विनायक महाराज. टाळी वाजवा. इकडे ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महर्षी तालमुनी आमचे मुंजा महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. चौकदार पाठीमागा आमचा पिराजी, त्याच्यासाठी टाळी वाजवा. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद देतो बरं का. हा माईक सिस्टम अगदी सुंदर आहे. कमी जास्त करू नका. त्यांच्यासाठी टाळी वाजवा एक बार. जेवढे जेवढे या ठिकाणी आमचे उत्तम बाबा इळेगावकर आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात पाटील. विढाला विढाला. हा माईच्या दरबारात कार्यक्रम आहे आणि हा माईचा पुण्यतिथी सोहळा आहे. एक वाक्य आहे का बरं काय? आजचा दिवस धन्य आहे. धन्य आधी दिवस झाला सोनेयाचा, सोहळा भक्ताचा.
जरा जोरात वाजवा, जोरात जोरात जोरात. मोकळं झालं पाहिजे. विठाला विठाला. धनले आज दिवस झाला सोनिया. ऐकू नको आवाज. सोहळा भक्ताचा आरंभीला. झोपा, टाळीवर आजचा दिवस धन्य आहे. ऐका, तुम्ही हसा म्हणून नाही, पटा म्हणून बोलतो बरं काय. आज आमच्या श्री संत देवईमाईचा हा पुण्यतिथी सोहळा इथं होतं, यात नवून नाही. तुका बने काजी वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा साक्षात भगवान परमात्मा आज आमच्या देवमाईच्या पुण्यतिथी सोहळा करतो. टाळीवर. तीही प्राणापरुती मज आवडते देवाला स्वतःच्या प्राणापेक्षा आमच्या संत देवईमाई आवडत्यात. बुढाला बुढाला. पुण्यतिथी कुणाची होत नाही, पुण्यतिथी सोहळा कुणाचाही होत नाही. आयुष्यभर संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. टाळी वाजवा. आणि हे कसं आहे माय, मला असे गुन्हे चांगले असले तर कीर्तन करा वाटते, नाही तर फाशी घ्या वाटते. उगं काय रात्रभर पाकडं काय नाही सापडलं. मी एका गावात कीर्तनाला गेलो. पाटील माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. विठाला विनोद नाही, आयुष्यभर पुण्य केलं. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. काय सांगाव महाराज. झोपा, टाळी वाजवा. आयुष्यभर आणि एकनिष्ठ जीवन. चांद घड्याची वारी जन्मभर केली. किती चांद घड्याची वारी त्यानं केली जन्मभर. विनोद नाही. आणि ऐका, एकनिष्ठ जीवन आणि त्या तोला मुलाचे एकनिष्ठ जीवन. कालिदास महाराज, आमचे श्री संत नरहरी महाराज जगले. टाळी वाजवा. आणि त्या तोला मोलाचं जीवन आमच्या तुळशीदास महाराजांचं आहे. टाळी वाजवा. ऐका, ही गादी सामान्य नाही महाराज. आमच्या श्री संत देवईमाईला आता चरित्र तुम्हाला माहिती आहे बरं काय. पहिल्या देवईमाईला 6 वार साडीवाल्या बाईनं जर दूध आणलं त्या पेत हो म्हणा की. आमच्या नरहरी महाराजाला नुसता पाया जोडा घालून जरी दूध आणलं. आनंद महाराज पायाकडे बघा. हा आपल्याला कुठेही चाललंय म्हणून मी बोलालोय. पाया जोडा घालून जरी दूध आणलं. ऐका, आमचे नरहरी महाराज पेट नव्हते. ही गादी सामान्याची नाही महाराज. त्याच अवस्थेतलं जीवन आमच्या तुळशीदास महाराजाचं आहे. टाळी. कुणाची ताकद आहे. एक दिवस जेवण नाही केलं मला चक्कर आली. या काही माणसं एकादशी धरलात मा. एकादशी मी म्हणलं का. म्हणला शुगर आहे, मरतोस का काय. अरे एका दिवसाची तुम्हाला एकादश सण होईना. आयुष्यभर अन्नाला हात लावायचा नाही. काय ताकद आहे. हा कलियुग आहे. अन्नमय प्राण आहे. ऐका,
अन्नमय प्राण आहे कलियुगात, परी ते अन्नाला हात लावित नाही. ही आमच्या माईची पुण्य आहे. टाळीवाद. बस वैराग्य असं होतं, धगधगीत जिवाळा अग्नी जैसा. वैराग्य कुठं पाहावं तर आमच्या माईच्या दरबारात पाहावं. विठाला विठाला. एका जन्मातलं तप नाही, माझी या सत्यवादाचे तप. ज्ञानोबा सांगतात वाचा केले बहुत कल्प. माझ्याकडे लक्ष द्या, अनंत जन्माची पुण्य आहे. म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग आज या दरबारात नाथ बाबाचा आहे. लक्ष देऊन ऐका, जीवनात सगळं मिळेल. व्याघ्र सिंहाच्या दुधा जोडाड्या. नाथ बाबा सांगतात चंद्र अमृत हे हातात चढ्या. परे त्या हरिप्रियाची भेटी नाटोड्या. दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. बस टाळी वाजवा. काय धूप पण निघालं का? बंद झालं की? इकडं काय झालं नाही. उगा नसलेला ताप. ते म्हणायचे महाराज ऑफिस होतं काही. हे लई ताप असते काय सांगा. विठाला विठाला. चंद्र अमृत सुख शिवबिल असता जाता इथं रवेल. बाह्य ह्याला सागर तरवेल. अरे त्या साधूची भेटीन होईल का? ऐशी कैशी याने भेटत साधू. वा टाळी वाजवा. सगळं मिळेल. चंद्र अमृत सुखे असता जाता. थोडक्यात बोलतो, एक कोई सांगतो, असे संत भेटण्यासाठी निसकामता निज दृष्टी. अनंत पुण्य कोट्यान कोटी. रोकड्या नाही जे पाठोवटी. तै होय भेटी हरिप्रियाची. विठाला विठाला. निष्काम पुण्य लागतं बरं काय. तै होय भेटी हरिप्रियाची. एक वाक्य आहे का पाटील. आमच्या संत देवई माय बोलू नका. संत नरहरी महाराज, सद्गुरु मोतीराम महाराज, मोठे महाराज हे देवाचे प्रिय भक्त होते. ताळीवर असे महात्मे भेटतात पण कळत नाही. कळण्यासाठी तुका म्हणे अंगी तरीच महिमान. भक्ताचा महिमा भक्तची दुर्लभता या गती. ऐका, संत भेटून नाही कळाले कसं होतं. थोडा दृष्टांत सांगतो. टाळी वाजवा. विठाला विठाला. विनायक महाराज तुकोबाराय दृष्टांत देतात. कानडीने केला मराठा भरतार. एकाचे उत्तर एका नाही. कर्नाटकातली मुलगी, मराठवाड्यातला मुलगा, दोघांचं लग्न झालं. आता लग्न व्हायला येणार नाही ना. माय सकाळी डामडुम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. आता
राईस प्लेट कार्यक्रम आहे, विनोद नाही. जुन्या काळात वजनदार लग्न होते. पाटील होते का नाही? हे आमचे शेजारीचे होते का नाही तुमच्या काळात? किती दिवस लग्न असायचे? 5 दिवस. आता विनोद नाही हो, मन आहे जुनं ते सोनं, जुनं ते सोनं माय. आता आपल्या दोघाला अनुभव नाही. आपण दोघंही मागाना पडून दुपडा उड. पण हेच सांगतो आता आपण ऐकलेलं आहे. मना चवीपुरतं लोणचं घ्यावं लागतं. खरं सांगा, जुन्या काळात नावं देखील सुंदर होते. इनायक महाराज उगं तुमच्या मंडळीनं नाव घ्यावं. महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. इनायक महाराजाचं नाव घेते म्हणा श्री संत देवमाचा मान राखून. किती नाव चांगलं आहे बरं आहे का नाही? हो म्हणा का? उगा काय उगा विनोद नाही. काल पोरा एका बाईनं नाव घेतलं. नवघरे सर, काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. ती म्हणली ह्याला द्या उत्तर, नाही तर खाली करा थुत्तर. असा म्हणून नाही, माझ्याकडे लक्ष द्या. मन आहे जुनं ते. जुन्या काळात वजन होतं महाराज. वजन, आल्या गेल्याचा आदर. झोपले काय? आल्या गेल्याचा आदर, सासू सासऱ्याची कदर, नेहमी असावा डोक्यावर पदर. तिला म्हणतात इंडियन. या भूमीतले माणसं आपण हात विढाला विढाला. आजही आमच्या माईचा पदर बघा, देवई माईचा पदर. काय भारदस्त जीवन होतं महाराज. आता शूटिंग आहे, लई जास्त बोलत नाही. हे नको ते टाकतील. हा नाही, विनोद नाही. माईच आहे का? मग माईनं आपल्यावर कृपा करावं लागते. एक वाक्य बोलू का? आमच्या देवई माईनं आयुष्यभर चांदघड्याची वारी केली, पण अंगात आलं नाही टाळी वाजून. आलं आपल्या येते का नाही? कसं येत असेल म्हणून मी उठाला पण एक वाक्य घेऊन जा कीर्तनातून. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही. अरे माझ्या माईच्या चित्तात देव शिरला म्हणून आज एवढा पुण्यतिथी सोहळा आहे. विढाला विढाला. कोण कुणाची पुण्यतिथी करतं महाराज? आणि एक वाक्य आहे का? नुसतं देवई माईचं नाव घ्या, जीवनात पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यवंत म्हणजे कुंकून घुसलं का काय? मी आले मोबाईल मुटकं दाबले. ते येताना दाबावं लागतं असं, पण ते विसरलं. आणि माय ह्या मोबाईलला वाटोळ केले बरं. माणसं मोबाईलमुळे माणसाला माणसं बोलव ना तू. काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले. त्याला पत्ताच नाही. त्याच्या पाठीत दणका बसला, कळाला घर बदल इकडे म्हणला. जाऊ द्या, कालाय तस्मै नमा. हा काल बदललाय. नुसतं नाव घ्या. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाचे नावे. काय सांगाव महाराज.
टाळी वाजवा. काय सांगू लागलो? कीर्तन कीर्तन. कर्नाटकातली मुलगी आणि मराठवाड्यातला मुलगा. नवघरे गुरुजी ठुवा खिशात व आनंद महाराज खिशात ठुवा व माय काय ठुवा खिशात काय खराब काय नाही मग लक्ष लय लांबवर असतं. विठाला खिशात ठुवा माझी विचारा तिकडे काय इकडे लक्ष द्या. काय विठाला विठाला. कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला मुलगा दोघांचं लग्न झालं. आता ती कर्नाटकातली हा मराठवाड्यातला. आता तुम्ही जर कर्नाटकात गेले ना आनंद महाराज ते तुम्हाला नावच ओळखू येत ना जिलेबीची इडी हेगडून बिघडू चांगल्या चांगल्याला कळत नाही. मी दिसा इतका इतका पण जातो याला आल्याला वाटलं दिसा इतकं इतकंच आहे जॅक इतकाच असतंय. झोपले काय पण 16 टनाची गाडी उचलीत आहे माया दिसण्यावर जाऊ नका. विठाला विठाला. मी नुसतं सांगत नाही पाटील. आज दुपारी श्री संत देवई माई यांची पुण्यतिथी मी आश्रमावर साजरी केली आणि दरवर्षी करीत असतो. मी आपले नारायण महाराज शास्त्री पालमकर त्यांचं कीर्तन असतंय दरवर्षी. माईला बोललो आता ह्या वर्षी मूर्ती आहे त्या म्हणल्या नुसतं मनात लाव नाही आता तुम्हाला आणल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. श्री संत देवाई माय सद्गुरु मोतीराम महाराज मोठे महाराज नरहरी महाराज गंगागीर महाराज आपल्या परभणी जिल्ह्याचं नाक आहेत महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. कर्नाटकात जा चांगल्या चांगल्याला कळत नाही. आता ती कर्नाटकातली हा मराठवाड्यातला कालिदास महाराज. काही माणसाला नाद असते काहीतरी विचारावं. त्यानं विचार केला गावाच्या आता इथून नळाच्या पुढे गेल्या आपल्याला गाव कोणतं आहे गोप्पा पुढं म्हणला बसल्या बसल्या विचारावं गाव कोणते ते बसल्या बसल्या म्हणला हे कोणतं गाव ती म्हणे येनंद्री येनंद्री. त्याला वाटलं गावाचं नाव असेल घेतलं टिपून थोडी पुढं गेली गाडी पुढं मळच गाव लागलं. हे कोणतं गाव ती म्हणे येनंद्री. त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असेल ती घेतलं टिपून थोडी गाडी पुढे गेली तिसरंच लागलं विठ्ठलवाडी. हे कोणतं गाव ती म्हणे येनंद्री. हे म्हणला ही येनंद्री ती येनंद्री. असा हात मागं सारला हा मृदंगाचा हात आणि गाडवाची लात लय मोकार लागत या नाही. जेव्हा हात असा मागं सारला इला गोवा आणि जेव्हा ठ्याका दिला असं ती म्हणली या बडजेरी म्हणजे कामून मारलं. ते म्हणला मग जर ह्या गावाचं नाव याकबड जरी म्हणले असती तुला कशाला ठेका खावा लागला असता. कणाला असलं तर टाळी वाजवा. दोघाचं लग्न जमलं जुळलं मेळ लागला का लवकर बोला मेळ लागला का. आपलं तसंच झालंय. संत भेटत नाहीत असं नाही. संत भेटत याने संत भेटत याने त्याने मी ठालो चतुर त्याने मी ठालो. बस 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 कुणाच्या अंगात नसल्यावर ताप. संत भेटत याची मज संत संत भेटता पण कळत नाहीत. नाथ बाबा विनंती करतात प्रार्थना करतात देवा संत जर भेटले ना तैसे मज नको करू कमळापती. तैसे म्हणजे कैसे त्या कर्नाटकातल्या मुलीसारखं. देया संगती सज्जनाचे. नाथ बाबा तुम्हाला संत भेटले संत कळाले त्यांच्या अर्धाक्षर भेटीचा फायदा काय. त्याने होय शांती
जोरात वाजवा, जोरात जोरात जोरात. विनायक महाराज संत भेटली. किती किती पाटील किती? अर्धाक्षर. किती? काही म्हणतील माय आमचे जन्म गेले महाराज. कुलू कुलूचे टाळक छटाकावर आले. अनंत महाराज मिळ लाग नाही. हा तुम्ही अर्धाक्षर. एक वाक्य आहे का? डोळ्याची एक पापणी लावते त्याला एक निमिष म्हणतात. किती? डोळ्याची एक पापणी लावते त्याला एक निमिष म्हणतात. डोळ्याची अर्धी पापणी लवीपर्यंत जरी आमच्या देवई माय भेटल्या तर आपलं पाप नाहीस होत आहे. निमिष अर्धा घडे संताची संगते वास तो वैकुंठे कल्पांतीचा. तप तप दैन्य जाय मोठा मोठी. तप तप दैन्य जाय असं शिट्टी मार देऊ नका. असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्यावं. मारदाच घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. माय खरं सांग का भाजी चांगली झाली तर खावडती. आज एकादशी आहे तोंडाला पाणी सोड देऊ नका. उत्तम बाबा. नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अरे डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला. काही बाया मसाल्याची राख करतात चव लागत. हो हो म्हणा की असं नाही चव लागत नाही. इमानदार एका बाईनं भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली हिनं पुरका आणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा अजातवाद. आणि आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे आम्ही दोघं सोडून. खरं सांगा इमानदारीनं भाजी कशी का हो ना मालकीन जीव घाल तरी पुढे बसते का नाही? बसते का नाही? बसते का नाही? बसते म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमचे देखील. आता ती बाई पुढे बसली आताच्या डोळ्यातून आसरू आले गपचिप तरी बसाव. साहेबराव मामा ती बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणलं मसरवटा घाटावं लागेल म्हणला.
म्हणून सांगितले लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते. संत भेटल्यास माझ्या देवा माईसारखी काय ताकद आहे. पाप ताप दैन्य जाय उठा मोठी झाली भेटी हरिदासाची. झोपा टाळी वाजव. काय आवाज होता आमच्या नरहरी महाराज देवकरांचा. माहिती तुम्ही ऐकलंय का? ऐकलंय? मी ऐकलंय. बाळा बाळा रे बाळा. टाळीवाजी का कळाल्यास नुसते मान. बाळा आई आम्हाला भूक लागली देवाला वाढ. गाव आवाज ऐकल्या लोक पळत याचे. हो कर्माची गत हे नारी आकल काय करील बिचारी. बाळा लक्ष्म्याचा सण आला. बरोबर आहे का नाही? बरोबर असं हो नाही. लक्ष्म्याचा सण आला. बाईनं लक्ष्म्या बसिल्या. गरिबी काय करा काहीच नाही. नीटवक्षा मावऱ्या होत्या. किती त्याची भाषा आहे नीटवक्षा मावऱ्या. बाईनं दळल्या. लक्ष्मीला फळमुटकं केलं. लेकरं कशीशी धरले आणि बाईनं तशीच रात्रभर झोपली. महाराज देवाच्या मनात आल्यास काय होत नाही. लक्ष्मी म्हणली माय हिनं काही नसताना फळमुटकं केलंय. आले देवाजीच्या मना. महाराज पुढच्या वर्षी बाईला काय घाव घाव ते पांढरा ते कापूस काय दिलं सांगायचे बघा. ते मस्त उग टाळक्याची पेरणी झाली. कशाची? आता टाळकं तर लोक विसरूनच गेले. हे टाळकं राहिले आता. टाळक्याची पेरणी झाली. फेरवाडा बांधला बाईनं. घम घम घम. बाई बी चंपू लागली अशी लकाक लकाक. विनोद नाही विनायक महाराज लक्ष्मी आल्या. बाईनं बसल्या. पण बाईले चाप्टर त्याची भाषा माय. ते बोलत बोलत म्हणायचे नाव राहत असला बायको बी तसलीच. दोघाचा ओढत. महाराज लक्ष्मी आल्या. बाईनं बसिल्या. लक्ष्मीला वाटलं यंदा तरी काही गुलाबजाम बासुंदी श्रीखंड. पण बाईलाही नबरी होती. बाई म्हणू लागली बाळा यंदा 4 पायल्या झाल्या रे. 4 पायल्या मावऱ्या. बाईनं गर गर दळल्या. महाराज असला फळ मुटक झोपले काय पुढचे. कुणाला? लक्ष्मी डोक्यात आणून घेऊ लागली रप्प रप्प. लक्ष्मी म्हणली माय आता इतर राहण्यात मजा. लक्ष्मी कदरली. आता जुन्या काळात भाकरी होत्या म्हणून भाकरी. आता दरवर्षा लक्ष्मण शक्तीला हायब्रिडच्याच मी त्याचं सांगायला विनोद नाही. सहज जरी बोललं तर गोड वाटायचं. महाराज टाळी वाजवा. काय आवाज होता. ह्याच्या मागे काम हसण्याचं थोडं हुटकलं. गायरा दावरे कसं म्हणाला कराय का नाही. हे आम्हा करणे काम बीज वाढ वाढ
ही माईची आठवण काढून दिली महाराज टाळी वाजवा खरं आहे का नाही साहेबराव मामा खरं हो म्हणाय नाही नाही काय महाराज खरंच ऐका पुन्हा नाही असा टाळी वाजवा नाही नाही आणि माझे कीर्तन दोन्हीकडे भेद बरं काय तिकडे देवकामाय म्हणतात हिवऱ्याला जन्मभूमी पिंपळगाव हिवर माहेर तिकडं देवकामाय देवका माता आणि आपल्या इकडं देवही माय म्हणते फार मोठं संस्थान आहे महाराज तिथं माईच्याच हाताखाली आहे ते देवई मायला जितकं मानतात नरहरी महाराजाला जितकं मानतात तितकं आमच्या तुळशीदास महाराजाला मानतात विनोद म्हणून बोलत नाही जाऊ द्या थोडक्यात सांगतो गेले पण आज कीर्ती रूपानं जिवंत आहे गेले राहिल्या त्या कीर्ती जगा माझी लक्ष द्या विनोद नाही आणि अशा महात्म्याची जर भेट झाली त्याने होय शांती अर्धाक्षर पाप ताप दैन्य जाळ ही ताकद दानात नाही ही ताकद तीर्थात नाही ही ताकद ओरतात नाही ही ताकद जपात नाही ही नाही वा ही ताकद तपात नाही ही ताकद अशा संतांच्या भेटीत आहे अशा आता पापाचे प्रकार माहिती आहे टाइम घालीत नाही टाइम होते आलाय लक्ष एका मिनिटात सांगून पुढे जातो पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप की झाले ते बंद करा डबल सांगतो पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप आता रेंज आली हे BSN ला थोडी रेंज आता आली म्हणायची विढाला विढाला आता याच्यात बरेच प्रकार पाडता येतील बरं काय मी जास्त बोलणार नाही आता सगळे इथं आलेले वारकरी आहेत मालकरी आहेत आपण माईच्या भूमीतले माणसं आहात अर्थात सद्गुरू मुत्रा महाराजाच्या भूमीतले माणसं आहात टाळी वाजवून सामान्य भूमी नाही ऐका पाप कशाला म्हणायचे मांस खाणे पाप आहे मांस खाऊन हाऊस करी जोडून वैरी थोडक्यात आता जास्त बोलत नाही उपपाप निषिद्ध अन्न सेवन करणं तरुण मंडळी चलत चलत वडापाव खाय बटर पाव खाय काही खाय आता लोक काही खालीत हे नाही बुवा जुन्या काळात लोक घरात जेवायचे झोपले काय हा ह्याला आता बाहेर जेवालेत आता तुम्हीच मला मी इथं बोलत नाही एक वाक्य आहे का विरोध नाही आपल्या घरचं अन्न खाना चविष्ट नसल पण आपल्या घरचं अन्न पवित्र आहे
हॉटेलवरचं खाल्लं अन्न फार चविष्ट असेल. आनंद महाराज वडापाव सुंदर लागतंय, पण हा पवित्र आहे. टाळी वाजव, हा पवित्र आहे. म्हणून माझी विनंती आहे, उपवासी मरायची पाळी आली तरी चालेल. सज्जनाचे अन्न बडेची घ्यावे मागून, दुर्जनाचा गोड घास खाऊ नाही. सज्जना संगती करावा उपवास. लक्ष द्या, चांगल्याच्या संगतीत उपवासी मारावं, पण नालायकाच्या संगतीत धाब्यावर गुलाबजाम खाऊ नये. टाळी वाजवा, खाऊ नाही. का? आमच्या देवमानं का नेम पाळला, का तप केलं? ऐका, त्यांना आयुष्यभर तप केलेलं. सहज बोलू द्या, सहज बोलणे करुणी सायास, सहज त्यांची ऐकता. परमार्थ पोटी त्यांना सहज जरी बोललं तर जीवाचा उद्धार होत होता. विढाला विढाला त्यांना वाचिक तप सांभाळलं. कुठलं काही खालं जाऊ दे. आता एकाच वाक्यात बोलतो तरुण मंडळी. मला हे तरुण पाहून लय आनंद वाटला बरं. नाही, काही गावात आपल्या म्हाताऱ्याने लय ताप दिला आपल्याला. अरे वायरी तुटले आले, बल्ब फुटले आले, रेंज गेले आले, फ्यूज उडाले आले पाटील. पण आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन हालाले. कुठून आला मी म्हणलं मसनवट्यातून. महाराज बरं बरं, मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले? मी म्हणलं बाबा रेंज गेला, देव देव करा वाटाले. रेंज होते तेव्हा का झिंजीची गाठ केलं काय? विनोद नाही, एक वाक्य आहे का? रेंज गेल्या मोबाईल चला ना आणि देव देवचा मेळ लागेल का? विठाला विठाला एक वाक्य आहे का तरुण मंडळी? नाही बघा, आपण सामान्य भूमीतले माणसं आहात. आपण राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतले माणसं आहात. माझ्या संभाजी राजानं उत्तम बाबा धर्मासाठी देह बलिदान केला. टाळीवार एक वाक्य बोलू पाटील. संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान केला म्हणून आपला हा धर्म मंडप आहे. संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान केला म्हणून आज आमच्या माईच्या मंदिराला कळस आहे, दारात तुळस आहे आणि माझ्या मातामोरच्या कपाळाला कुंकू आहे. टाळी वाजू. आणि ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केलाय त्या दिवशी पदवी मिळाली. या जोरात म्हणा माझ्या पाठीमागं, मला टाइम सोडायचे. धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्री संत देवाई महाराज की, श्री संत नरहरी महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की, गुरुवारे मार्वतराव महाराज की. अरे हरे अरे हरे अरे हरे. जरा इमानदारीने वाचवा, जोऱ्यात जोऱ्यात वाचवा, जोऱ्यात. दस काय चिकन गुन्हा झाला असं. उठाला विठाला कुठंही अन्न खाल्लं याला उपपाप म्हणायचं. आता थोडक्यात बोलतो, महापाप. बाल हत्या करणे याला काय म्हणायचं? महापाप. गाय कसायाला दिले याला काय म्हणायचं? महापाप. आता बरोबर, आता बऱ्याच पोरायला, आता माय काही पोरायला आता पुरीची किंमत कळाली आहे पाटील. आता बरेच पोरं म्हणाले मुंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाला तू भगवगुडा गांजावर चलो जा प्रयाग कुंभमेळा. विठाला विठाला एक वाक्य आहे का? जाता जाता बोलतो. तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या, अगोदर कन्या, नंतर नंतर बोला की पुत्र. पुत्र मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं. इथले सोडून बरं काय, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा. घरी गेल्या गेल्या कुत्र पळत येतं पाटील. मालकाला पाहिल्या पाहिल्या कुत्र अंगावर हातपाय टाकते. टाकते का नाही? हो म्हणा की कुत्र. आणि पुत्र इकडून गंगा खेळून येता येतात म्हणणार म्हातारा कुठं
एका टप्पट हाणेल टप्पट. म्हातार म्हणतात नको रे बाळ्या, तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे. माईच्या सप्त्याला गेलो पण पट्टी दिली नाही रे. मंडपात कीर्तनाला बसलो नाही रे. मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट आणला रे. एवढे कुटाने तुझ्यासाठी केली, तुम्हाला टप्पू होऊ देईल. आता कुठं खपू बाळ्या, विठाला विठाला. एक वाक्य आहे का दादा, लय जास्त बोलत नाही, एक वाक्य. पाटील खानदानी मुलगी, तुम्ही जर मुलीला मारलं ना की नाही बुवा, तुम्हाला अनुभव आहे. झाले होईल दमदारा, धीरे से बजाना, गडबड करू नका. तो का म्हणे येथे न चले. आता हे काय झालेली मला लगेच कळाली. ते तुमचं नाव काय? माधवराव. झाले की झाले लगेच मला. नाही नाही इनोर नाही. माधवराव, तुम्ही तुमच्या बायकोला मारायचं, किती मारा किती मारा, मार खाते. पण तिला मारता मारता म्हणायचं तुझा बाप. ती म्हणते खबरदार, मेले तरी चालेल पण माझ्या बापाचं नाव काढायचं नाही. टाळी वाजवा कळाला असलं. महाराज, बापाच्याही नंतर बापाचं नाव जागवणारी मुलगी असते. आता इथं काही मुली असत्याल माझ्या बहिणीसारख्या माईसारख्या आहेत बरं का, राग येऊ देऊ नका. फक्त तुम्ही बापाची इज्जत राखा, तुमच्यावर देव माय कृपा केल्याशिवाय राहणार. मुलगी सुसलो मात्र पुण्यनं, पितृपुण्यनं चतुरतः, उदारवंश पुण्यनं, आत्मपुण्यनं सभा घेता. अगोदर माता, नंतर म्हणजे आधी मध्ये अगोदर माता. धन्य माता, धन्य. जाऊ द्या का, आज आमच्या माईची पुण्यतिथी आहे. आमच्या माईचे मायबाप धन्य होते. टाळी वाजू. आज तुळशीदास महाराज इथं बसलेत. एवढा त्याग आहे, विनोद नाही. माईची कृपा आहे, नरहरी महाराजाची कृपा आहे, पण मायबापाचंही पुण्य आहे महाराज. का बोलतो मी, महापाप आहे. बाल हत्या करणं लक्षात ठेवा. गाय कसायला देणं महापाप आहे. ज्ञानोबा म्हणतात पाहिपा दूध पवित्र आहे, गोड. गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे. गाय ज्याच्या दारात आहे त्याच्या दारात 33 कोटी देवत आहे. 33 कोटी म्हणून ऐका, गाय कसायला द्यायची महापाप आहे. आता 3 सांगतो लवकर, मी टाइम घालीत नाही. काही पाप, गांजा वडणे काही पाप. बराच इथं कोणी वडीत नाही. दारू गांजा मत पो यार, अक्कल गुंग ऐका, इरोत नाही. गांजा वडणे काही पाप, दारू पिणे, दारू पिणे मारा कोण आणलं जसा इतकं म्हणलं बोल लागला राव. नाही नाही इनोत नाही, नमुने सांगालो तुम्हाला. हे काही पाप आहे. परत श्रीगमर करणं काही पाप आहे बरं का, इनोत नाही. कालिदास महाराज हो म्हणा की असं, हे काही पाप आहे. वाचिक पाप, ह्या तोंडानं दुसऱ्याला वाईट बोलणं. कसं बोलावं, ज्ञानोबा सांगतात साताने मवाला मी तुले आले रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. वाणी देह देवाचे चांगलं बोलावं, वाईट बोलू नाही. वाचिक पाप, मानसिक पाप सगळ्याला माहिती आहे. दुसऱ्याचं वाईट करणं याला काय म्हणायचं तरुण मंडळी. दुसऱ्याचं जर वाटोळ केलं तर आपलं झाल्याशिवाय राहत हो म्हणा की नाही विनोद नाही. दुसऱ्याचं वाईट केलं अनेकाच्या खाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे अनेकाच्या खाते. ज्याचे निवतील चित्ते तोच वळकावा पापी. दुसऱ्याचं जर वाईट केलं आपलं वाईट होतंय. मग कोणतंही पाप असू द्या, पाप उपपाप महापाप काही पाप
वाचिक पाप मानसिक पाप ज्ञानोबरायाची तुकोबरायाची नाथ बाबाची आमच्या संत देवमायची भेट झाली त्याने होय शांती महात्मा आज लय गुतड्या थिंडायचं नाही सकाळी दुपारी तुमची सगळ्याची बेजार झाली मग झाली शॉर्टकट अर्धाक्षर संगती त्याने होय शांती संगती अर्धाक्षर हे नाही मारायचं संगती 3 प्रकारची आहे माय प्रकार तर म्हणले कुसंगती विसंगती सत्संगती लक्ष देऊन ऐका कुसंगती टाळावी विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती मरेपर्यंत करावी मरेपर्यंत कुसंगतीने आपला घात आहे ही संगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने एक ना एक दिन आपला उद्धार आहे म्हणून संगत करना बड़े को बढ़त बढ़त बढ़ जाए संगत करना छोटे की घटत 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 जाए अर्थाक्षण करता संताची संगती त्याने होय शांती बोला की महत बापा पाटील शांती म्हणजे विश्रांती शांती म्हणजे विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया विश्रांती पावलो सांभाळावं विश्रांती म्हणजे शांती ऐका तिने होय शांती महत पापा एक वाक्य बोलू एवढं ऐका बरं काय कान देऊन आमच्या माईची संगती सोडा आमच्या श्री संत देवमाईचा नुसता स्पर्श होऊ द्या आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार संताचा स्पर्श हो खरं सांगू ऐका राम प्रभू लंकेकडे जाण्यासाठी सीता मातेकडे जाण्यासाठी सेतू बांधू लागले काय बांधू लागले पाटील सेतू नळ नीळ जामवंत वानर सगळेच मदत करायचे कालिदास महाराज पण त्या खडुळीने विचार केला आपल्याकडे खडुळीच म्हणतात ना खडुळी तिने विचार केला अरे यांच्यात देव आहे तुमच्यात देव आहे तुमच्यात आहे का नाही आपल्यात आहे म्हणून तर इथं उभा आहे आपल्यातला गेल्या गेल्या बाया म्हणतात माय गेलं ये हाय म्हणून येत नाही करत नाही हिनत नाही सर्वस्वच्या सर्वांच्या हृदयशी मी अमुक आहे सर्वा घटी राम विठ्ठल जळीस्थळी तो कुणात नाही प्रत्येकात आहे खडुळीने विचार केला कालिदास महाराज तुमच्यात आहे माझ्यात नाही का माझ्यात नाही हाय म्हणून तर बोलालोय हा त्यानं फ्यूज काढल्या चांगले चांगले माणसं म्हणून तुम्ही कुणाच्याही नादी लागत जा देवाच्या संताच्या नादी लागत जाऊ नका टाळी वाजू ज्यांना आमच्या माईचा अनुभव घेतलाय नरहरी महाराजाचा अनुभव घेतलाय त्यांचं वाटूळच झालंय महाराज किंमत नाही हा हरिजनाची कोणा न घडावी निंदा सात गोविंदा नाही त्याची वडाला विडाला त्या खडुळीने विचार केला माझ्यात नाही का ती खडुळी पळत जायची कुठं जायची पळत गरबडा रोळायची आणि अंगाला लागेल ती वाळू आणायची कुठं टाकायची माधवराव कुठं शेतूवर त्या टायमाला तर आपण असतात आपण आपल्या घरातच आणून टाकल्या नाही हिनत नाही माणसालाही छाप राहतो हिनत नाही ती खडुळी पळत जायची गरबडा लोळायची अंगाला लागेल ती वाळू आणायची कुठं टाकायची कुठं शेतूवर देवानं विचार केला काय भाग्य आहे प्राणी मदत करतोय पण एक दिवस असा आला उजळले भाग्य आता अवघे चिंता पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदर याचा ठसा भाग्य उदर याचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो संत चरण पावलो आधी कुठले भाग्य कोणी आजी पिटले माझी पुण्य फळले
हनुमंतरायाचे एक हातात गदा कालिदास महाराज, एक हातात पर्वत. हनुमंतरायानं उडी मारली, जय श्रीराम असं उडी मारली पाहिजे अशी. एक जण मला लगेच की महाराजले मारते हाणून बघ तंगड नाही मोठं हात तोडून दिली. हा इथंही खानदानी लागतंय, खैर भाडं चालत नाही. विठाला विठाला उडी मारली, जय श्रीराम. कुठं पडली? खडोळीच्या शेपटीवर. खडोळी चिरकली माय, रामप्रभू पळत आली, खडोळीला उचललं, नवघरी गुरुजी हातात घेतलं आणि पाठीवर हात फिरवला. कुणाच्या? बोला बोला खडोळीच्या. बोला बोला कुणाच्या? खडोळीच्या. शाबास आशीर्वाद दिला. किती पटी? 3. देवाना आजही शेतात गेलास बघा. शाबास बोल खडोळी, तुला त्रास झाला, रक्त निघाले. 10 वाजत आले. हा आता वाजली की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. तुला त्रास झालाय, रक्त निघाले. सांग, एक पत्नी एक वचनी. वचन न मोडी बोलिले ते झोपा. आमच्या नरहरी महाराजाचा आवाज आहे. आरती म्हणतो की मानतो म्हणल्याशिवाय जाणारच नाही. वचन न मोडी बोलिले ते प्राण जाय परी. वचन न बोल. हनुमंतरायाला काय शिक्षा द्यायची? बाणानं शिर उडू, सुळावर द्यायचे, फाशीवर द्यायचे, हे नाही बुवा. खडोली म्हण लागली, देवा डोकं फिरलं या तुमचं. हे चवीपुरतं लोणचं घ्यावं लागतंय. तेव्हा तुमचं काय डोकं फिरलं का काय? एक हार आणा. काय करा पाटील, मोठे पाटील? हार आणा, एक शाल आणा झरझरीत. 50,000चा गट्टा काढा. केवढ्याचा? उगा केला इशारा, इतर सोडून बोलावलं मी. बस ही सेवा आहे. ऐका आणि आमच्या हनुमंतरायाचा सत्कार करा. कुणाचा? कुणाचा? हनुमंतरायाचा. रामप्रभू म्हणले, खडोळी तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं, तू म्हणते सत्कार करा. ऐका देवा, डोक्यात ठेवा, तुम्हाला संतांच्या पायाची काय ताकद माहितीये? संत चरणरज लागताची सहज वासनेचे बीज जळून जाये. काय सांगाव महाराज. झोपा. ऐका, संतांचा नुसता स्पर्श झाला ताकद आहे. ऐका देवा, देवा ऐका देवा, डोक्यात ठेवा. आज जर हनुमंतरायानं माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून हातात घेतलं, टाळी वाजवा काला घेतलं आणि तुमचा आशीर्वाद मला मिळाला. मिळाला बोला की मिळाला. अरे एका खडोळीला स्पर्श झाला. ऐका, हनुमंतरायाचा तर खडोळीचा उद्धार झाला. टाळी वाजवा. आमच्या देवई मायनं सहज कुणा कुणाला बोललो तो उद्धार झाला. आता हे चालू आहे म्हणून सांगू का थोडं? हा सांगू. माय हे आपले बळीराम महाराज दंदने आहेत का? बळीराम महाराज दंदने मामा तैला आता हे लावलंय हो, काय खरा थोडं बंद करता. का सांगालो? ऐका, अरे यांना सहज शब्द बोलला तो खरा झाला. यांचा सहज स्पर्श झाला, खरा झाला. खरं सांगू, आज ज्यांचा अभंग घेतलाय, नाथबाबाला 3 पदवी आहेत. नाथबाबा संत आहेत, नाथबाबा शांत आहेत, नाथबाबा श्रीमंत आहेत. आमच्या नाथबाबाच्या इथं गुळ खाण्यासाठी गेला. कोण? कोण? गावोबा. नाथबाबानं कृपा केली, राहिलेलं रामायण गावोबानं लिहिलं. टाळी वाजवून लिहिलं. ही ताकद यांच्या संगतीत आहे. महाराज रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. रेड्या मुखी वेद बोलाविला गर्व तुझ्यांचा. भिंतीला आज्ञा केली, चालविली. हनुमंतरायाचा स्पर्श झाला, खडोळीचा उद्धार झाला. भिंतीला स्पर्श केला ज्ञानोबरायानं, भिंतीचा उद्धार झाला. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, कुणाचा उद्धार झाला? रेड्याचा.
गावोबा पोळी खाण्यासाठी गेला. नाथबाबाच्या इथं गावोबाचा उद्धार झाला. आमच्या नरहरी महाराजानं देवमानं कुणाकुणाला सहज प्रसाद दिला आणि त्या घराचा उद्धार झालाय. ही ताकद यांच्या संगतीत असल्यामुळे संग देई संत संग देई संत संग देई आवाज द्या, आवाज. संत संग देई यांच्या संगतीत आहे. नाथबाबा विनंती करतात, प्रार्थना करतात. संत संग देई. संत संग, संत संग. साधू थोर, साधू थोर, साधू थोर जाना. कलियुगात ते थोर आहेत, श्रेष्ठ आहेत, म्हणून संत संग. जाऊ द्या. आता आमचे तुळशीदास महाराज पुढे बसलेत. तुम्ही कुण्या माळावर पाणी सांगितलं होतं तिकडं? हा हा, माळावर हे ना खरंच विनोद नाही. पाडपवर लागते पाणी, माळावर मोटर चालली हो. बाधा बाधा चालली. आता तुम्हाला जाते का बघायला? नाही नाही विनोद. आणि त्यांचंच कीर्तन ठेवलं. मला ते भेटलो जे हरी. म्हणलं जे हरी काय? म्हणलं आज माईचे कीर्तन आहे. म्हणलं बरं कुठं? म्हणलं माळावर. माळावर कसं काय? म्हणलं महाराज माईनं पाणी सांगितलं, रेबोरला पाणी लागले. कुठे नेताल बरं काय सांगालो मी. हा उद्यापासून येत आली इकडंच. का सांगालो? त्यांची कृपा आहे मराठाली वाचवा, विरोध नाही. अहो खरंच सांगू, धरीतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ तळा त्यांचा. माईचा नुसता भंडार लावा, तुमचं डोकं गरम शांत झाल्याशिवाय राहणार नाही. ताकवा भंडारात ताकद आहे. भंडारात आयुष्यभर हातात भंडार होता. ऐका, महाकालीचा भंडार होता. तो भंडार आज आमच्या संप्रदायात आणला माईनं. नुसतं देवीपाशी नाव नाही राहिलं, आमच्या माईचं आज वारकरी संप्रदायात नाव आहे महाराज. वारकरी संप्रदायात का? विनोद नाही, ताकद आहे. संत संगती, संत संगती, संत संगती चरण सेवा जने हातुठाई शरण पडावा. हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथा. संत संगती चरण. एकच प्रमाण सांगतो, तुम्ही आम्ही संतांच्या संगतीची इच्छा करावं. नवल नाही. जेणे हे ईश्व म्या बोलवी द्या चाले हे शरीर. एवढा मोठा नामा म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवन जन्मोजेल मी ज्या सुखाकारणे देव येढावला. वैकुंठ सोडोनी आज वैकुंठात नाही नाहम वसामी माझे भक्त गाती. नारद आम्ही आज आमच्या माईपाशी देवा टाळी वाजवा. इथं देवा संत संगती. संत देताना अनेक प्रवाही. प्रवाही म्हणजे इग्न. इग्न येऊ दे नको देवा. ऐका, नाथबाबाला प्रश्न केला. नाथबाबाला प्रश्न केला. डोळे लावायचे म्हणून तिकडे बघितलं मी. एवढा झटका आणून इथं झटका आणली ती. हा नाही तर मग असा गारच होता. ऐका,
नाथबाबाला प्रश्न केला, नाथबाबा तुम्ही संतांची संगत मागता, संतांची संगत मागता, तुम्ही ब्रह्मचारी नाहीत, तुम्ही संन्यासी नाहीत, तुम्हाला जर मी संगत दिली, पडून राहिलं तर ये ठाई, पडून राहिलं तर ये ठाई, उगाची संताची ये पायी उगाची न मागे न तुझी अनगा संसार मज न करणे, तिसरं चरण आहे परमार्थ पुरता का संसारी सुख जोड्या तरी काशी विद्यगिरी कडे राज्य टाकून गेले थोडे ते काय येडे म्हणावे. काय सांगा सुटला आता कीर्तन. प्रपंचानं जर सगळ्याला सुख दिलं असतं, महाराज कशानं आमच्या बाईने एवढं निष्कलंक जीवन काढलं असतं टाळी वाजवून. खरं सांगू, इथं जर दुसरा पसारा असता तर तुम्ही इथं आला असतात का? ही आमच्या माईची कृपा आहे टाळी वाजवून. दुःख बांधवडी ठावकची आहे. आता हे 3.5 हातात शरीर संसारच आहे. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. संसार मज न करणे परमार्थ पुरता हाती दे. जय देव जय देव जय देव माय माते देव माय माते ओवाळू आरती मन भावती ते देव माय होते आजारी. चुकलं तर सांगा. गेले पाहून गावोगावीच्या मुखामताईनं दिलेले होऊन 11 वाजता हे ठेविला निर्मळ पाहिन मारोतराव महाराजाला कीर्तनात कळाले. गावोगावी खबर कळाली. लांब दूरवरी गंगेचं पाणी आणलं 5 घागरी. नळात विरोध दोन्ही गावाचा झालाशे वेळ श्री उदय होता. घातली आंघोळ तुळस फुका टाकू लागले. तवांगणावरी मकर करून घेऊन बसिले मारुती समोरी. मारुतराव महाराज लग बघाले. वाजले 8. गावोगावीचे संत जमले कीर्तनात ताट. झेंडे अबदागिऱ्या उभारा वाद्यांचा रंग 4 बाजूला 4 बांधिले केळीचे खांब. 4 वाजता धन दिलं नारळ कापूर. मारुतराव महाराज चालून गेले लांब दूरवर. विशेष महिमा काय तुमचा वर्णू पामर. अशी समाधी बांधली देवी समोर. अवघे तीर्थ करून शिन्या झाल्या असे सार. देवमाय होऊन बसल्या देव अवतार. ऐकवा कुणाला वाऱ्या करीती गुण येऊ द्या. पुढे भंडारा चढवा दर्शन घेऊ द्या. असं ब्रह्मांड भरून गेलं राहिली कीर्ती. माझ्या देवय माईला तुम्ही करावा आरती. पांढर पातळ नेसून आल्या अंगात कंचोळी. माझ्या देवय माईची मूर्त दिसन सावळी. कानात काड्या वजिरटी गळ्यामध्ये पोत. माझ्या देवय माईची मूर्त कापराची जोत. हाती काकण दंडी कोपऱ्या बेल्याचा झणका. देवय माईचं दर्शन घेता होईल तुमचा उदार. पुण्यतिथीचा नियम केला. आज एकादशी आहे. पाहून एकादशी सूर्य उदय होता तुम्ही सोडा द्वादशी. अशी आरती जोडली शोधून निर्मळ. नरहरिदास चरणी लागले. तुळशीदास महाराज चरणी लागले. इलास महाराज चरणी लागले. करावा सांभाळ. जय देवी जय देवी जय देव माय माते ओहाळ आरती मन भावती ते देव माय माता की. श्री संत नरहरी महाराज की. सद्गुरु मोतीराम महाराज की. गुरुरे मारुतराव महाराज की. गुरुरे सोपान काका महाराज की. गुरुरे गंगागिर महाराज की. हर 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 हर. जमलं का? नाही वटी नका नाका तिकडे भरा बाबा. माय मी आपल्या कुण्याही खेड्यात जाऊ द्या. मला लोक म्हणतात कीर्तन कमी करा पण माईची आरती म्हणा. टाळी वाजवा. आजही आमच्या देव माईची आरती ऐकली ना काही काही लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात महाराज अश्रू. दुपारी मी आश्रमावर कार्यक्रम केला. मी आरती म्हणू लागलो. काही बायाच्या डोळ्यात पाणी आलं. खाडा खाडा खाडा. ही कीर्ती आहे मला. टाळी वाजवा. खरंच सांगतो
अशा महात्माचा स्पर्श जरी झाला आपला उद्धार होत असतो. टाळी तरुण मंडळी, पण कुणाच्याही संगती जगण्यापेक्षा माझ्या माईच्या पायाच्या संगती जगा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. आमच्या सद्गुरू मोतीराम महाराजानं माईच्या हातचं खावं एवढा अधिकार मोठा होता, एवढा अधिकार मोठा होता. का? भक्ताचा महिमा भक्तची तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. ऐका, आनंद वाटला. महाराज नको संसार मज न करणे सर्वथा, धावारली परमार्थ पुरता. हाती दे पण हात जोडले, विनंती केली. जनार्दनाचा आनंद वाटला. विनंती नम्र झाला. महापुरे झाडे ते तर लव्हाळेच, लहानपणा देगा परमार्थात नम्र व्हावं, लहान बनावं म्हणून नाथबाबांना हात जोडले. जनार्दनाचा एका करुणा वचनी विनंती करतो, करी नवनी पायापाशी का. संत संगती देवाची संगत नाही मिळाली तर चालेल. विनायक महाराज हरिप्राप्तीशी धरावे संताचे ते. संत संगती, संत संगती माईची संगत जीवनात असावं. ज्ञानोबरायची, तुकोबरायची, नाथबाबाची संगती असावं. झालेली सेवा श्री संत देवई माय, श्री संत नरहरी महाराज, श्री संत सद्गुरू मोतीराम महाराज, आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण नामधारक सद्गुरू मारुतराम महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा करविली तैशी गेली कटकट. उहा कोडे कानिठ देव जाणे, काय सांगाव महाराज. झोपा. माझं भाग्य आहे, मला दोन्ही आवाज, मोठाही महाराजाचा आवाज. ऐका, ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला, कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातले मायबाप सांभाळा. कीर्तन सुटलं. एक वाक्य बोलतो तरुण मंडळी, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात बोला तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी माईचा हा पुण्यतिथी सोहळा आमच्या श्री संत तुळशीदास महाराजांच्या मार्गदर्शनाखाली असाच चांगला घ्या करून. पुढचं वाक्य आहे का, नक्की तुम्हाला श्री संत देवई माय आमचे नरहरी महाराज आशीर्वाद देतील वरून, आशीर्वाद देतील वरून. हातावर घ्या, हातावर. बाहेर बसला रे, हातावर घ्या. बाहेर म्हटले हातावर. कॅमेरा सगळ्या फिरवा. हातावर. उत्तम बाबा. सरळ सरळ. हे आमचे जांभळीचे तेलंगणातून आले, आंध्रा. हा सुदर्शन राव ना. सरळ सरळ. आमच्या माईचे भक्त तेलंगणा. सरळ. हा असे ठेवा, चहा पिऊन येतो. सगळ्यांचे हात घ्या. उठो पार.
Hare